हाय अँड वेलकम टू द ई लर्निंग क्लास. सो या व्हिडिओमध्ये आपण स्टडी ए डिफरंट मायक्रोस्कोपिक मेथड्स अँड लर्न अबाउट ए प्रिपेरेशन ऑफ सॅम्पल फॉर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन. हे दोन लर्निंग आउटकम्स आहेत. सो मायक्रोस्ट्रक्चर अँड टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप हा आपला पहिला पॉईंट आहे. तर मायक्रोस्ट्रक्चर्स हे बघणं का महत्त्वाचं आहे आणि कशा थ्रू आपण बघत असतो आणि कसं बघत असतो तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन इज अ एक्स्ट्रीमली युजफुल टूल इन द स्टडी अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ मटेरियल्स. सो मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन हे खूप महत्त्वाची मेथड आहे. तर याच्या थ्रू आपण काय करतो आहे तर मटेरियलचं स्टडी आणि कॅरेक्टरायझेशन करत असतो. सो सेव्हरल इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स आहेत मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशनचे. To ensure that the associations between the properties and structure are properly understood. तर मटेरियलच्या प्रॉपर्टीज आणि स्ट्रक्चरल अरेंजमेंट्स आहेत तर त्या प्रॉपरली अंडरस्टूड करता येतात आपल्याला. टू प्रेडिक्ट द प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स वन्स दिस रिलेशनशिप हॅव बीन एस्टॅब्लिश्ड. आपण वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल्स फॉर्म करत असतो तर त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत तर त्यांचे रिलेशनशिप्स आहेत तर त्या प्रेडिक्ट करण्यासाठी आपल्याला यूजफुल आहे. टू डिझाईन अलॉयज विथ न्यू प्रॉपर्टी कॉम्बिनेशन्स. जर का आपल्याला नवीन अलॉयज फॉर्म करायचे आहेत तर त्यावेळेससुद्धा आपल्याला खूप आवश्यकता असते मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशनची. टू डिटरमाइन वेदर ए मटेरियल हॅज बीन करेक्टली हीट ट्रीटेड अँड टू एन्श्युअर दॅट टू असन द मोड ऑफ मेकॅनिकल फ्रॅक्चर. म्हणजे काय आहे तर ही ट्रीटमेंट प्रॉपरली झाली की नाही किंवा मेकॅनिकल फ्रॅक्चर्स झालेत का इनसाइड द मटेरियल तर हे आपल्याला एक्झामिन करण्यासाठी मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशनची खूप आवश्यकता असते. सो देर आर नंबर ऑफ मायक्रोस्कोपिक अवेलेबल इन द मार्केट. फ्रॉम दॅट वी आर सिलेक्टेड for our operations. So first one is the optical microscopy. So optical microscopy म्हणजे काय आहे तर in a case of optical microscopy we are using a light source to examine purpose. So ह्या मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशनमध्ये आपण लाईट सोर्स यूज करत असतो. The light microscope is used to study a microstructures. So optical and illumination systems are its basic elements. So the types of microscope मध्ये पहिला आहे तो optical microscopy. So light microscopes is used to study a microstructures. Microstructures बघण्यासाठी आपण ही यूज करत असतो. आणि in a case of optical microscope we are युझिंग अ लाईट सोर्स. ह्या प्रोसेसमध्ये आपण लाईट सोर्स यूज करत असतो. ऑप्टिकल अँड इल्युमिनेशन सिस्टीम्स आर द बेसिक एलिमेंट्स. ऑप्टिकल अँड इल्युमिनेशन सिस्टीम्स आहेत तर ह्या खूप आवश्यक असलेल्या एलिमेंट्स ह्याच्यामध्ये असतात. द स्पेसिमन सरफेस मस्ट बी ग्राउंड अँड पॉलिश टू द स्मूथ अँड मिरर लाईक फिनिश. ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला पॉलिशिंग हे ऑपरेशन परफॉर्म करायला लागतं टू अचीव ए स्मूथ अँड मिरर लाईक फिनिश फॉर द एक्झामिनेशन पर्पज. दिस इज अकम्प्लिश्ड बाय युझिंग अ सक्सेसिव्हली फाईन ॲब्रेसिव्ह पेपर्स अँड पावडर्स. सो याच्यासाठी आपल्याला फाईन ॲब्रेसिव्ह पेपर्स किंवा पावडर्स ही आवश्यकता असते. सो द मायक्रोस्ट्रक्चर्स इज रिलीव्ह by the surface treatment using an appropriate chemical reagent in a procedure termed etching. So याच्यामध्ये इचिंग प्रोसेस ही फॉलो केली जाते टू एक्झामिन द मायक्रोस्ट्रक्चर्स. आफ्टर द पॉलिशिंग वी आर नीड टू परफॉर्मिंग इचिंग ऑपरेशन्स टू एक्झामिन द मायक्रोस्ट्रक्चर. So this is a diagram of optical microscope.
So light source is provided onto the dichroic mirror, and it is passed onto the object or objective, and through which it is moved towards the sample, and it is detect onto the detector, and we get a microscopic examination or microscopic structure. So next is a electron microscopy. The image of the structure under investigation is formed using a beam of electron. आपण इलेक्ट्रॉन बीम फॉर्म करून एक्झामिनेशन करू शकतो विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. द इलेक्ट्रॉन बीम accelerated across large voltage, and electrons can be made to have a wavelength on the order of 0.003 nanometer. या केसमध्ये काय केलं जातं तर लार्ज व्होल्टेज ऑफ लाईट केलं जातं, आणि त्याच्या थ्रू आपल्याला एक स्मॉल डायमीटर वेवलेंथ आपला फॉर्ममध्ये असते. इट इज नियर अबाउट 0.003 नॅनोमीटर. द हाय मॅग्निफिकेशन्स अँड रिझॉल्विंग पॉवर ऑफ दिस मायक्रोस्कोप्स आर कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द शॉर्ट वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट पॉइंट the electron beam is focused and the image formed with the magnetic lenses. Magnetic lens सुद्धा वापरलेले आहे ह्याच्यामध्ये to focus our electron beam at a particular region of the surface. Otherwise, the geometry of the microscope components is essentially the same as with optical system. त्यानंतर आपल्याला जी रिक्वायर्ड इमेज आहे तर ती फॉर्म होत असते जशी आपल्याला ऑप्टिकल सिस्टीममध्ये बघायला भेटते त्याचप्रमाणे. बोथ ट्रान्समिशन अँड रिफ्लेक्शन बीम मोड्स ऑफ ऑपरेशन्स आर पॉसिबल फॉर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप्स. देर आर टू मेथड्स or two types of electron microscopy. It is first one is a transmission electron microscopy and scanning electron microscopy. They both are used for the microscopic examination. This is a diagram of electron microscopy. So electron gun मधून आपण electrons produce करतो with the help of lenses. We are concentrated at a particular region of the sample. Then the electrons are collected into the electron collector, and with the help of amplifier we are seen onto the CRT display. So next is a scanning probe microscopy. Scanning probe microscopes employs a tiny probe with a very sharp tip that is brought into the very close proximity of the specimen surface. या प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर एक टीनी होल, एक छोटासा टीनी टिप इज कॉन्टॅक्ट विथ अवर surface, and it is tracked onto the surface, and it is continuously moving onto the surface, and we are just providing a laser onto the region of the tip, and it is deflected if there is any uncertainty in the surface, and it is detected in the photo detector, and it is supplied signal to the control unit, and it is shown onto the image display. नेक्स्ट पॉईंट काय यायचा तर द मायक्रोस्कोप जनरेट्स ए टोपोग्राफिकल मॅप ऑन अन atomic scale that is representation of the surface features and characteristics of the specimen. हे मायक्रोस्कोप्स काय करतात तर टोपोग्राफिकल मॅप आहे तो जनरेट करत असतात विथ द हेल्प ऑफ दिस टीनी प्रोब, आणि हे कुठे शो करत आहे तर आपल्या स्क्रीनवरती शो करत असतं. ड्युरिंग स्कॅनिंग द प्रोब एक्सपिरियन्सेस द डिफ्लेक्शन परपेंडिक्युलर टू धिस प्लेन इन रिस्पॉन्स टू इलेक्ट्रॉनिक इंटरॅक्शन बिटवीन द प्रोब अँड स्पेसिमन सरफेस. तर काय होतं आहे ज्या वेळेस डिफ्लेक्शन होतं आहे विथ द प्लेन, आपल्या प्लेनवरती डिफ्लेक्शन होतं आहे तर इलेक्ट्रॉन्स आहेत
इलेक्ट्रॉनिक इंटरॅक्शन होतं आहे बिटवीन द प्रोब अँड स्पेसिमन, तर त्याचा रिस्पॉन्स आहे तो आपल्याला आपल्या स्क्रीनवरती बघायला भेटत असतो. The probe are controlled by piezoelectric ceramic components that have nanometers resolutions. And the probe movements are monitored electronically and transferred and stored into the computer, which then generate a three-dimensional surface.